कसे आहात तुम्ही सर्वजण? तर माझ्या हातावर मेहंदी तुम्ही बघितलीच आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ. तर ब्लॉग तुम्हाला तर कळालंच आहे कुठला आहे. तर आज ब्लॉग स्पेशली मी इथे नाही करणार आहे. तर आज वडाची पूजा करण्यासाठी मी जाणार आहे क्वार्टरला, कारण की तिथे एकदम छान असं मोकळं वातावरण आहे आणि कसं होईल तिथं भेटेल सुद्धा, म्हणजे आपल्याला पूजा निवांत करता येईल. कारण की इकडे जर गेलो तर इकडे असं होऊन जातं, खूप गर्दी असते, व्यवस्थित पूजा करता येत नाही, व्हिडिओ पण व्यवस्थित काढता येत नाही. तर असा प्रोग्राम आहे. वटपौर्णिमा आपण क्वार्टरला सेलिब्रेट करणार आहोत. तर सकाळी मी जाणार आहे आणि यांनी आज हाफ डे काढलेला आहे. तर यांना म्हटलं या, कारण की इतर वेळेस तर मी माझा 2-3 वेळेस माहेरीच वटपौर्णिमा सेलिब्रेट केली. इथं आहे निवांत ह्या वर्षी. तर त्याला या थोडंसं व्हिडिओ वगैरे जरा काढू, हाऊस करून घ्यावं जरा आपली, नाही का. तर त्यासाठी त्यांनी हाफ डे वगैरे काढलेला आहे. ते दुपारून तिकडं तसेच क्वार्टरला येणार आहेत. आता चालली ते ऑफिसला, डबा वगैरे नाही नेलेला. तर साक्षी माझ्यासाठी थांबलेली होती. तर साक्षी, मी, श्रेया, शिवान्या असं मम्मी पण बहुतेक येतात की काय माहिती. त्यांना MI रूमला दाखवायचं आहे, त्यांचं शुगर जरा वाढलेली आहे. तर त्यांना पण MI रूमला दाखवायचं आहे. त्या जर आल्या तर त्यांनासुद्धा आम्ही घेऊन जाऊ. तर बघा ब्लॉग कसा. तर इथं मी साहेबांना कच्चं सूत आणायला लावलेलं होतं, कारण की तिथं आहेत वड मोठे. तर एकाच फेऱ्यामध्ये धागा पुरून जाईल, त्याच्यामुळे मी म्हटलं 2 कच्चं सूत आणा. तर आता इथं कच्चं सूत आणलेलं गेलेलं आहे. बाकीच्या गोष्टी ताई म्हणे तिथं आली की मग आपण तिथं दोघीजणी, आम्ही दरवर्षी जसं एकत्र दोघी पूजा करतो तर ताट आमचं दोघींचं एकच असतं, वेगळं नाही करत. असं एकाच ताटामध्ये आम्ही दोघीजणी पूजा वगैरे करतो, सगळ्या काही गोष्टी एकाच ताटात ठेवून देतो. आणि चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आता साहेब चालले आहेत ऑफिसला, ते येतील दुपारून तिकडं आणि आम्ही पण आता आवरून वगैरे मी निघते. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा आणि कसा वाटतं जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलला, जास्तीत जास्त कमेंट करा, निदान कसे आहेत त्याच्यासाठी तरी कमेंट करा. चला मग. तर मी झालेले आहे फ्रेश आणि आता आमची चालू आहे पॅकिंग, कारण की तिकडं जायचं म्हणजे साडी. तर मी घेतलेली आहे हीच साडी, कारण की मला फार आवडते. तर आता कारण की नवीनच आहे, कारण की आत्ताच ॲनिव्हर्सरीला यांनी घेतलेली होती. तर हीच साडी मी आज घालणार आहे. आणि आता बॅगेत जे काही गोष्टी लागणार आहेत, तर कच्चं सूत लागतं मेन म्हणजे, त्याच्याशिवाय तर वडाची पूजा अपूर्णच आहे. तर कच्चं सूत मी इथं घेतलेलं आहे. कॉटनमध्ये मिळतं घेऊन येतं माहिती नाही आहे. तर ताई म्हटलं की जास्त काही घेऊन येऊ नको, फक्त आंबा घेतलेला आहे आणि कच्चं सूत घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर साडी घेतलेली आहे. आणि आता मी बाकी आवडते जास्त, आता तिकडंच सगळं मेकअप वगैरे तिकडंच करणार आहे. तर श्रेयाची अजून आंघोळ झालेली नाही आहे. श्रेयाची आता मी बनवते आलू मॅगी, नेमकं उपासाच्याच दिवशी. तर उपास चल आलू मॅगी बनव, खा तूच, पटकन आवर जायचं आहे. कारण की आता इथं वाजलेले आहेत जवळपास 10 वाजत आलेले आहेत आणि तरी घरातलीच कामं चालली होती. तर आता आम्ही निघतो थोड्या वेळाने. श्रेयाची मॅगी खाऊन झाली का लगेच पटकन निघणार आहोत, कारण की मेकअप वगैरे तिकडेच करायचं आहे, त्याच्यामुळे इथून जास्त काही करणार नाही आहे. तर जमलं तर बघा डायरेक्ट रिक्षाच करून घेईल गेटच्या आतमध्येपर्यंत. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आणि तुमची वटपौर्णिमा कशी चालली मला तेही नक्की कमेंट्स करून सांगा आणि कमेंट्स करत जा प्लीज. चला. तर इथं मी झालेले आहे रेडी. मी कारण की आधी ड्रेस घातला होता आणि त्याच्यानंतर प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे, कारण की 10:30पर्यंतच मला वाटतं टायमिंग आहे. तर 11 किंवा 12 वाजेच्या आत पूजा करून घ्यायची. तर ताईंचा फोन आला होता की आवरून घे पटकन, म्हणजे लवकर या. पण नेमका किस्सा असा झाला की साक्षी, आमच्या मम्मी आहे तर मम्मीला पूजा करायला जायचं होतं. तर साक्षी घेऊन गेलेली आहे त्यांना गाडीवर पूजा करण्यासाठी. तर त्याच्यामुळे ती आली की मग आम्ही निघू. तर जातात थोडंसं 10:30-11 होतीलच, पण 12 वाजेच्या आत पूजा करून घेऊ. तर बघत राहावं लाग आणि मी कशी दिसते नक्की कमेंट्स करून सांगा. खूप घाई गडबडीत मी रेडी झालेले आहे, एकदम घाई गडबडीत. चुडा पण मारलेला आहे, खूप असाच नॉर्मल मारला, पण नाही लावलेला आहे. तर कसं वाटतंय माझं लुक नक्की मला कमेंट्स करून सांगा. शिव मागून डोकवते, शिव ती कधी जायचं, कारण की लास्ट ती होती पूर्ण महिनाभर जवळपास समर कॅम्प तिचा होता तिकडे. तर ती तिकडेच होती, तर तिला इथे येऊच वाटत नव्हतं खरं तर. माझी मम्मी एवढी नटून ठुटून चालली, ही नटक थुतळे काही बत्तीशी दिसते का तुम्हाला? बिना आंघोळीचे चालली, मला उठून घेऊन चालले. काहीच नाही केली सकाळची आंघोळ, नाही फक्त ब्रश करून जाते. आमची वटपौर्णिमा ब्रशच नाही केलं, अशीच नाही अरेला ब्रशच करायला आवडत नाही. आम्हाला आंघोळ घालायचं.
तर आम्ही पोहोचलो आहोत क्वार्टरमध्ये आणि मी थोडंसं गेटअप चेंज केला आणि काय राहिलं तर कानातले मंगळसूत्र हे बघू शकता आमच्या दोघींचं वटपौर्णिमेचं लुक. कसं वाटतंय नक्की कमेंट्स करून सांगा. तर खूप घाई गडबड झाली पण 10:30 वाजेपर्यंतच मुहूर्त होता पण असं झालं आम्हाला यायला खूप उशीर झाला. तर आम्ही आता ताईंनी ताट वगैरे तर तयार करून ठेवलेलं होतं पण बघू आता कारण की मुहूर्तावरच जायला जरा योग्य वाटतं. तर आमच्या शेजारच्या मावशी आहेत त्यांनी सांगितले की 12:30 ते 2 असं टायमिंग आहे परत एकदा पूजेचा. तर त्या टायमिंगला आम्ही पूजा करू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा तोपर्यंत आमचे साहेब पण येतील भाऊ पण येतील घरी. तर बघू आले शक्य तर ते त्यांच्याबरोबर करू आणि काही रील्स वगैरे पण शूट करणार आहोत. तर तुम्ही बघत राहा लाईक करा जास्त सपोर्ट करा. चला इथं बघू शकताय ताट तयार झालेला आहे. विड्याचे पानं आंबे कच्चं सूत आहे दूध आहे आपलं कापसाचं ते माळ आहे खारी आपलं ते काय म्हणतो आपलं ते हळकुंड वगैरे त्या गोष्टी आहेत आणि ही फुलं इथं भरपूर असतात त्याच्यामुळे ही फुलं आहेत जास्वंदाची. तर तांब्यासुद्धा रेडी केलेला आहे. तर झालं की आम्ही पूजेला जाऊ थोड्या वेळाने. तर इकडे आम्ही आता स्वयंपाक डाळीने डाळ भात वगैरे लावून दिलेला आहे. मुलींना थोडेसे डोसे देतो आहे कारण की पूजेला जायला थोडासा वेळ आहे. चमचकडे थांबा एक मिनिट इकडे त्याच्यात होतं ना. तर आता डाळ भात हां हां याच्यात बस का हां बस दर्शव. तर पूजेला अजून थोडासा वेळ असल्यामुळं थोडंसं डाळ भात वगैरे लावून दिला कारण की हे लोक येतील बाकीच्या ज्यांचा उपास नाही आहे ते खातील आणि डोसे दिलेले आहेत. तर ते आवरून झालं का आम्ही 12:30 वाजता 12:15 वाजता निघू म्हणजे 12:30चं आहे मुहूर्त. तर त्या टायमिंगला आम्ही पूजा करून येऊ. तर बघत राहा. मम्मी घराच्या बाहेर येतच ना आम्ही दोघीच आहेत बाकीच्या बायकांची पूजा झालेली आहे. आता सगळं माणसांचं बिना आंघोळीची दादा काय म्हणते येणार का दादा? नाही काय बोललेच नाही नाही येते खरं नाही येते. इथं किती छान रील्स येतील. दादा बोलले हाफ डे कॅन्सल झाला दादाचा. हा असं नका करू यार. सगळं पाहिजे तुला तुझं कुठे पाहिजे रील पण पाहिजे आपला एकच मोबाईल आहे ना बरोबर की नाही सर. बरोबर एकाच मोबाईलवर आपल्याला रील्स पण अटेंड करावं लागते सगळीकडे. आपण घे थोडी व्यवस्थित तिकडे तिकडे पण एक खायचं नाही फिरायला पाहिजे ना. तर छान अशी पूजा मस्त केली होती त्यांनी. आरती वगैरे गुरुजी होते व्यवस्थित कथा वगैरे पण होते ना कथा. हां तर खूप छान पूजा झाली होती मागच्या वेळेस. आता वैशाली मस्त रेडी झालेली तिला म्हटलं नंतर फोन करते. दोघी वैशाली मॅमचं नाव लागले आम्ही साडी बघतो. काढते मी काढते.
तनु पण मोठी मासे सुकडी अशी मोठी एक्स्ट्रा फेरा अजून एक जन्म एक्स्ट्रा पाठीमागे जन्मी कुत्रे असेल सगळं. तर आमची पूजा झालेली आहे. ताई ना घरी चला नाही घरी चला निघा. बघा आता ही भूक लागली का यांना लगेच भूक लागली. एक दिवस कंट्रोल. आता आज आम्ही झाडाखालीच बसणार. आज आम्ही इथंच बसणार आहे. पिंपळे टॉप करणार आहे आज पूर्ण दिवस. जांभळं वगैरे खाणार आहे. काय करणार आहे? तुम्ही इथं बघू शकता इकडचा जो वातावरण आहे ना खूप छान आहे. खूप सावली आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर बसायला वगैरे. पण आम्ही आता घरी जाणार नाही. ज्याला भूक लागली असेल त्याने घरी जाऊन खायचं. आम्ही आता फोटो व्हिडिओ वगैरे काढू जरा. चला मग काकू पप्पा आले. मला म्हणे येणार नाही बस. ऑफिस वरून आले यार. ऑफिस मध्ये थोडी ना कुर्ता घालून जातील. आता सगळं निवांत झाल्यावर व्हिडिओ काढावा लागेल. हल्ले बारी झोपला होता तो तेव्हाच घ्यायला पाहिजे ना ते. त्याची काकू आता सायकलवर बसली होती काका बरोबर. गाणं कोणतं रे वापस पोलीस हा पोलीस वाला सायकल भारी. मी यांच्यावर करते. आमचं ते सायकल सायकल कम्फर्टेबल आहे. तर आमची पूजा झालेली आहे. आम्ही करतोय इथं टाइमपास फोटो वगैरे काढतोय. तर इथं मस्त असं वारं सुटलेलं आहे. खूप छान वाटतंय आणि हिरवळ पण आहे. तर जांभळ इथं फारच जांभळ आहे. काय भेटलं तुम्हाला? इथं जांभळे आहे खूप सारे. बघते बघ वडाची पूजा करून सोडून इथं काय करताय? आपल्याला डोक्यात पडायचं. अरे आपली काठी कुठे आहे ती? काका आता श्रेया ऍक्टिंग करून दाखवणार आहे. काकू कशी गेली. साडी होती ना साडी समजली. अगं मग साडीवर जमत नाही ना. आई तिकडं बघ कसं जांभळं लागले. बापरे. तर इथं यांचं चाललं आहे जांभळं आंबे तोडायचे काम. प्लॅनिंग करताय पण एकही कोणी चढणार नाही आता वरती. काय प्लॅनिंग करताय? संध्याकाळी एक बांबू आणून हा का? एक चादर घेऊन येऊ. हा हा आपण चादर धरू आणि भैयाचा हात पुरून देऊ. हा आरामशीर. है ना? एक बांबू आणू म्हटलं आपण संध्याकाळी. हे कसलं झाड होतंय? नाव पण समजा ना. कसलं आहे सांग. हा ना इंडियन काय ते अर्ध पुसलं गेलेलं आहे. ते तर जांभळाचं आहे. आता हे मारून फेकतायत. पडले का? पडले जांभळं? ते जांभळं इथं पडून पडून तुम्ही बघू शकता सगळा चेंदा झालेला आहे. आणि फेकतायत. पडले 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 2-3 पडले. दाखवा. अरे देवा चेंदा होऊन जातो त्याचा चेंदा होऊन जातोय. खाऊन घे ना तरी काय होतं. हे सर डोक्यात लाकूड पडेल पप्पा. पडलंय का? दाखव श्रे. खराब नाही हा खाली पडल्यावर दे थोडा अजून. गोडे गोडे जांभळे इतके छान आहेत ना. गोड आहेत पण थोडंसं तोडायसाठी आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. सगळी उपरत आपण जांभळ तोडायला संध्याकाळी पडली का? पडली पडलीत का? अरे देवा चेंदा झाली तो त्यांची चेंदा झालाय नको श्रेयाच्या बाबा. चेंदा होणारच रुपाली. पण मग ते खाता कसं काय येईल? हा खाता नाही येणार. जिथून
हा जांभूळ गोड आहे बघा ना. राहिले बाजूला जांभळा. हा ना, फोटो राहिले आपल्या बाजूला. व्हिडिओ काढायची पण म्हटलं तिथल्या लेडीज आता सगळ्या गेल्या की मग यांच्यावर मला एक रील शूट करायचं आहे. तो काही तिकडं गेल्यावर होणार नाही, तो रील तिकडं शूट होणार नाही. त्यासाठी माझी धडपड चालली खरी. कारण की आपण आमच्या एरियाला जर गेलो तर तिकडं कसं होतं, आपल्या याच्यात पडतं तर तिथं खूप भीड असते आणि रिलॅक्स असा व्हिडिओ पण नाही काढता येत. वडाची झाडं बड्या मुश्किलने मिळतात, असं होऊन जातं. तर आता इथं आहे चान्स, म्हटलं तर चला थोडंसं एक दिवस गेला तरी चालेल, पण आज थोडंसं एक रील तरी शूट करते यांच्याबरोबर. तर आता अजून लेडीज आहेत, त्यांचे फोटोशूट चालू आहे. ते झाले की मग आम्ही दोघं जाऊ, थोडंसं रील शूट करू. कशी येतं काय माहिती नाही, पण करू. आपलं एक हाऊस असते तर करूया. तुम्ही कसं जात, तुम्हाला नाही काढायची का? भाऊना घेऊन या ना. मग नाही येणार का? वाव, हे किती छान होतं बघा ना, पण चेन सगळं चेमला गेले. हां, भाऊंना भूक लागली असेल का? ठीक आहे, चला आपण रील्स शूट करू. आता गेल्या का लेडीज? गेल्या का? आमच्या डोक्यात पडला असतं. येऊ आपण नंतर, जाऊ संध्याकाळी. आम्ही अशा झाडावर चढलोय. हां हां जांभळा खायला मला अशा झाडावर चढलोय खूप वेळा. हां, आंब्याचं झाड, जांभळाचं, चिंचेचं. इथे यायची हे झाडं तुम्ही होते तेव्हापासून जे? हे नव्हते तेव्हा फॅमिली काउंटर तिथं होते. हां, आमच्या घराजवळच भरपूर झाड होते. हो का? आम्हाला कुठली फळाची गरज नाही पडली. पेरू झाला, आंबा झाला, जांभळं झाली, हां ना, चिंच झाल्या, विलायती चिंच झाल्या त्या. हो. हा, मी बघितलं तिकडं खूप झाड आहेत. मी आणि पप्पांचं शूट चाललेलं आहे. पप्पाला एवढं लगेच घामायला लागला. मम्मीचे काकडे असं नको बसू, डायरेक्ट रपकनी पुस ना. सलूट भाऊंची पोज. भाऊंना आता आम्ही बोलवलं की या, आम्ही चौघं आहेत ना, तर भाऊंना बोलवलं की तुम्ही या, तुम्ही पण कुर्ता वगैरे घालून या, आपण चौघं मस्त फोटो वगैरे काढू. भाऊ कसे आले होते थकून, त्यांना आला कंटाळा. ते म्हणताय नको मला नाही काढायचं, मी एक शूट केला. यांना म्हटलं मी एक शूट केला आहे, जा आता तुझी वारी म्हणे, तू शूट करून ये. यांना घरी जाऊन सांगितलं. आता तरी त्यांना फोन केलाय, ते येत आहेत, तर बघू येत आहेत. हो, तर सीमाताईचं चाललंय तिथं जाणं तोडायचं काम. आणि आमचं इथं चाललंय फोटो काढायचं काम. आता इथं जागा रिकामी झाली की मग आम्ही जातो तिथे थोडं शूट करतो. तसं नाही म्हणते तुम्ही, कसं म्हणताय बघा, असं यायचं. हा, मी रोल घेऊन मागे असेल. नाही, तसं रोल घेऊन नाही, तुम्हाला पतंग नाही उडवायची. पतंग सारखे उडवलं आम्हाला इथं. पतंग नाही उडवायची हो, मी सांगते नाही कसं. मी पुढे जाईल आणि मग तुम्हाला माझ्या इथे शोल्डर हात ठेवायचा, असं यायचं. मग आपण असं जाऊ पुढे, दोघं असं दर्शन घेऊ, असं मग रील आपली संपन्न झालं. मग घरी जाऊन मी आराम करेल. पतंग उडवतो म्हणजे. मांजा आहे का तो? मांजा हातात देऊ तुम्हाला मी. दीदी पडता का नाही दादा आजचे दिवस? पानं पडते. पळा 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 पळा. पडले पडले, कुठं पडले? कुठं चढतीये? चढ बर. ते बघ काका आले. नाही नाही नाही, तसं नाही. काही पुढे जातील आणि मग ताईंच्या मागं तुम्हाला एक एंट्री मारायची असेल मागून. हां, मग शोल्डर हात ठेवा. म्हणजे तुला असं बंडल घेऊन आता मागे पहिले करा मग त्यांना आयडिया. आणि त्याच्यानंतर बंद. त्याच्यानंतर आपण घरी जाऊ, जेवण करू, आराम करू, जांभळं तोडू. संध्याकाळी जांभळं तोडायचं. लवकर यावं लागेल पण बाई, बरं का? हे बघा, या बाकीचं राहिलं. दोन चार झाले असतील हो, की. 5च झाले. त्यांना म्हटलं तुम्ही आणलेल्या जाग्यामध्ये. ठीक आहे, 5 वर्ष नाही हो, मग काय. मच्छर असायचं आपण. जे जे बायकांनी मनापासून मागितलं नवरा त्यांना नाही चावणार. काय पण वरवर बोलताय.
ज्यांनी मनापासून नाही का पूजा नाही केली ना, मग त्यांना मच्छर चावून घेतलं. सत्व परीक्षा होती आज तुमचीवाली. ज्यांना मच्छर चावलं त्यांनी अशीच वरवर पूजा केली असं म्हणताय. त्याला म्हणलं मला लय मच्छर चावलं, मला म्हणतो तू नीट पूजा नाही केली. पहिले धाग्यातच म्हटलं हे नको सुरू झालं मच्छर. भला है बुरा है जैसा भी मेरा मेरा देवता है. सायकल तर चला घरी. झाला ना रिचार्ज, आता किती लाड करणार? पुढच्या जन्मासाठी रिचार्ज करून घेतले. पुढचे 7 जन्म आता फिक्स झालेले आहेत. माझं कवर आहे, माझं कवर आहे. हे खरं यांनी पण करायला पाहिजे, माहिती का? यांनी सुद्धा फेऱ्या मारायला पाहिजे. माणसांना पण आमचं चौघाचं कुठे घ्या बस झाला आता पुढे चला. तर आमची वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे आणि खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि ब्लॉगसुद्धा छान आहे. नक्की बघा आणि सपोर्ट करा आमच्या चॅनलला जास्त करून. तर आल्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केली. आम्ही दोघींनी फराळाचं केलं. ताईंनी चेंज केलं, मी काही चेंज केलेलं नाही आहे. थोड्या वेळाने करेल म्हटलं चला एखादा रील्स तरी काढू. पण साहेब तर झोपी गेलेले आहेत आणि हे सगळे जेवण करून आता सगळ्यांना, कारण की क्वार्टरचं वातावरण असं आहे की इकडं आल्यानंतर आपोआप डोळे लागायला लागतात आपोआप. कारण की खूप शांत आहे तिथे, बाहेरची चेलपेल नाही, ध्वनी प्रदूषण नाही, काहीच नाही. इतकी म्हणजे शांतता असते ना इकडे, तर आपोआप डोळे लागतात तिथं. इतकं रिलॅक्स वाटतं. तर सगळे सगळे झोपलेले आहेत. तर मी आता बघेल थोड्या वेळाने चेंज करेल. जमलं तर संध्याकाळी निघू किंवा उद्या निघू असं प्लॅनिंग आहे. तर कसं वाटतंय ब्लॉग नक्की कंटिन्यू करत राहा आमच्या ब्लॉगमध्ये. क्वार्टरचा ब्लॉग आमचा. श्रुताबाईला पण झोप लागली, आता ती सुद्धा झोपणार आहे. इकडं शिवण्या आणि तनूचं चाललंय काहीतरी मेकअप करायचं काम वाटतं. बघा ना त्या दोघी मेकअप करतात. आणि तनुचे कपडे कुठे गेले? ताईंनी श्रृंगार काढलेला आहे सगळा. श्रृंगार आता ठेवायचे काम, लेडीज लोकांचं कामच ते असतं. सगळं काढायचं आणि परत ठेवायचं म्हणलं ना सगळं वैताग येतं. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला आवरून सावरून सगळं. माझं तर घरी बरेचशी कामं पडलेली होती, तर कपडे वगैरे पण धुण्याचे राहिलेले होते. तर मी तसेच आले निघून. काही घाई गडबडीत, खूप घाई गडबड होती कारण की सकाळी 10:30चा मुहूर्त होता. त्यासाठी एकदम पटकन यावं लागलं. मुली पण माझ्यासोबत आल्या, यांचा हाफ डे होता, हे पण हाफ डे घेऊन आलेले होते. तर त्यासाठी खूप घाई गडबडीत सकाळी निघालेले आहे मी. तर असं व्लॉग आहे. नक्की मला सपोर्ट करा. चला कंटिन्यू करत राहा. आमचा चालला इथं पोरींचा धिंगाणा. तर आता आम्ही चेंज करून घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत. संध्याकाळची वेळ झालेली आहे, 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही दोघी निघालो आहोत वॉकिंग करण्यासाठी. थोडंसं फेरा मारून येतो जरासा. आता हिला भूक लागली वाटतं. तुझा डोसा आहे. डोसा आहे ना साक्षीला तिथं? याच्यात आहे. आणि चटणी कशी आहे? ए साक्षी, साक्षी हिला डोसे दे ग तिथून. चटणी आणि डोसे दे. त्याचे आहेत बनवलेले त्या याच्यात. मग हा तिला लागतंय दुकानातला आता. अच्छा 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 अच्छा. काका आल्यावर आणू. आता आम्ही पण असं चालवलं आता. थांब असेल माझ्याकडे असतील बहुतेक. हाँ चला चला. ओए अभी ये छोरी बेटे ये कौन है गाड़ी के फ्रंट सीट पे? ईशू ईशू कुठे चालली तू? कुठे चालली माझी शोना? जा बाय बाय बेबी. शिवण्या कुठे? हा का? चला साक्षी गाडी चालवते. इथं असा मोकळा प्लेस मिळतो ना त्याच्यामुळं. हां आणि टेन्शन नसतं. मेन म्हणजे मुलांना असं सांभाळायचं. मस्त मुलं खेळतात फिरतात, फिरून येतात. जवळ त्यांना गार्डन आहे. शिवण्या आता रडत असं वाटतं. अरे काय काय झालं काय पहिलं नीट सांग. अशी पोत नाही का 1 तोळेपर्यंत येऊन जाते. मग मी करू म्हटलं ह्या भाऊला कळा मारतो ते. तुम्ही दरवाजा बंद कर व्यवस्थित. तुम्ही आपली बघ. थांबा 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 दाखवत. आपल्याला काय नाही. 1000 रुपयात गंमत बघ कधी हजार पण नाही हो. मला वाटतं काहीतरी 850-900 हजार रे. 1000 हा चला. मग जाणं येणं खर्च लागलं नाही काय. कानातले जर भेटले असते नेचर मॅचिंग तर मग 1000 भेटले. पण त्यांनी कानातले नाही. जीवाला हार नाही. पडलं तुटलं तर तुटलं, चोरलं तर चोरलं. चोरणार तर कोण नाही, पण किती शोभा मारता येते. हा छान दिसतंय. मला सगळ्या जणीच विचारतायत. मस्त दिसतंय गळ्यातलं. अजून एक आता दिवाळीला घेऊ ना. घेऊ अजून एक घेऊ. दर दिवाळीला एक. म्हणजे 50-60 दिवाळी होतील आपल्या अशा. प्रत्येक दिवाळीला नवीन. चालेल चालेल.
पिक्चर. चला तर मग आता आम्ही पिक्चरला जायचं प्लॅनिंग करतोय. तर संध्याकाळी काही गेलो नाही तर मी तर नाही जाणार पिक्चर. बेडूक बघा, बेडूक चाललाय. चला मग तर बेडूक. पिक्चरला बघू आता काय माहिती, अचानक प्लॅनिंग पण चेंज होईल आमचा. चंदू चॅम्पियन हा का? चांगला पिक्चर आहे, नवीन पिक्चर रिअल स्टोरीवर आहे. तर मग बघायला बघू. पण लागला का 7:20? चालू झालं पिक्चर चालू झालं. मग काय करायचं? त्या बघ आवाज येतो. चला जावा मग जावा जा. पण मग आवरायला काय झालंय? जेवणाचं काय मग सांगा तरी आम्हाला. मग काय जेवण एक दिवस केलं नाही तर काय फरक जाऊ दे, पडतो. आज निरंतर उपवास. हा त्यांना विचारू कोण. काय म्हणते? चला आपण बघू, मूवीला जाणं झालं तर जाऊ, नाही झालं तर मग आपण घरातच करू काहीतरी ऍडजस्ट. तर जेवणाचं आता हे म्हणतायत, ए मूवीला जायचंय का? हा? हो हो हो. हाय शिवण्या ना? शिवण्या आहे. हा? तर आम्ही चाललो आहोत मूवी बघण्यासाठी. तर प्लॅन सडनली चेंज झालेला आहे. तर तनू शिवण्या काही आहे ना, त्या रमलेल्या आहे तिथं खेळल्यात. आणि साहेब आहेत मग आमच्याबरोबर, आम्हाला सोडून देणार आहेत. आणि परत मूवी संपला की मग परत ते घ्यायला येतील आम्हाला. भाऊ गेलेले आहेत तिकडं दूध आणण्यासाठी. कमी करायचं ना. तर थिएटर आपलं जवळ आलेलं आहे. लोक इथं बसलेली आहेत माग. तर आता पिक्चर पण चालू झालेला आहे. नेमकं आम्ही उशिरा निघालो, घाई गडबडीत. आम्ही दोघे गेलो होतो वॉकिंगला, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. म्हटलंच मग आपण नसतो. हा ना, आपल्याला वाटलं इथं चिवून बसलो असतो म्हटलं. हा थिएटर मध्ये येऊनच बसलो असतो. पाय पाय चालू. मग काय आम्ही वॉकिंग करत करत. पण आता मूवीची स्टार्टिंग चालू झालेली आहे. आपण मॉर्निंग फ्रेंड्स. तर रात्री मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती, त्याच्यामुळं रात्री काही बाय करता आलं नाही तुम्हाला. पण सकाळी सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉकिंगला आलो. थोडंसं वातावरण तुम्ही बघू शकता. रात्री थोडा पाऊस पडला होता हलका हलका. तर मस्त असं वातावरण आहे सकाळचं. तर अचानकच असं मोरचा आवाज आला यांना. कुठे दिसतोय का तुम्हाला? इथं झाडावर. तर हे म्हणता इथं झाडावर मोर आहे बसलेला. मग अशी आला आवाज, मी लगेच व्हिडिओ स्टार्ट केला. कुठे दिसतोय तुम्हाला? इकडंच आहे का खाली? कधी कुठे मोर? तर काय माहिती आहे का इकडे असलं तर शिवण्याचे केस बघू शकताय, कट केलेले आहे. ते छान झाले. ऐक ना गुबरी अंजली. हे बघ, आम्ही तू जेव्हा नाही होती तुम्ही दोघं, तेव्हा आम्ही पार्कमध्ये खेळत होतो, तेव्हा आम्हाला त्या झाडावर मोर दिसले होते. दोन मतलब 3 मतलब 4. हाँ ब्लू कलर से. बापरे, आहे का हो? इथं मस्जिद आहे आणि इकडून मस्त व्ह्यू आहे. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक. काय आपण जंगलामध्ये जाणार आहे. जंगला. कोणत्या जंगलामध्ये बाबू? गुबरा अंजला श्रेयाची. मम्मी आमचे पौधे पाहिजे का? हॅलो फ्रेंड्स. तर आज आता व्हिडिओ करायचं कारण एवढंच की, कारण की शिवण्याची आठवण आहे. कारण की आपण जर आता भाऊ क्वार्टर सोडून गेले तरी पण एक आठवण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राहणारच आहे. हे बघा, शिवण्या आणि तनूचं हे झाड आहे. जेव्हा शिवण्या आलेली होती, शिवण्या 15 दिवस होती समर कॅम्पसाठी इकडे. तर तिने छान असा एन्जॉय केला इथं सीमाताईजवळ. आम्ही म्हणत होतो का आता इतके दिवस नको, पण ताई आणि भाऊ काय ऐकत नव्हते. तर त्यांनी तिला ठेवून घेतलं आणि तिचा असा समर कॅम्प झाला. आणि त्यानंतर तिचं हे बघू शकताय. तर त्या समर कॅम्पमध्ये भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्यात मुलांच्या. असं त्यांना फिरायला नेलं, थिएटर्सला दाखवलं, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि हे झाड तिचं बघू शकताय. तर हे बघू शकताय. तर शिवण्या आणि तनूने हे पेरलेलं त्यांचं झाड. आता हे काही वर्षानंतर इतकं मोठं होईल. पण तनू शिवण्या काही इथं राहणार नाहीत. क्वार्टर सोडावं लागेल आणि आपण इकडनं जाऊ. पण काय असू दे, त्यांच्या हाताने लावलेलं हे झाड इकडे राहील. तर अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांच्या, घेतल्या होत्या. तर बऱ्याच मुलांनी असे बघू शकता इकडे एक कोपऱ्याला असे झाडं लावलेले आहेत. झाड बघायचंय. हां कुठे?
पण ते शिवण्याने लावलेलं कुठलं आहे? वडाचं आहे का? काय समजा ना मला. माझं होता पहिला सणवारी माझं होता, मग परीचं ते होतं. ओके. परी काय मग एक पोरगा आला तिचं घेऊन टाकलं. मग काय झालं, परीने आमचं चोरून घेतलं. असं का? मग आम्ही ते बरं तुला समर कॅम्पला मजा आली होती? हां. बरं पुढच्या वर्षी काय आता होणार नाही. आता पुढच्या वर्षी आपल्याच घरी आपलाच समर कॅम्प. पुढच्या वर्षी सेकंड नाही पुढचे काका येऊन जातील ना बेटा, मग त्यावेळेस घरी आता काका येऊन जातील. तनूची बस आली वाटतं, तनूचं स्कूल. हां तनूची बस आलेली आहे स्कूलची. त्या झाडाचा आकार बघू शकतो तुम्ही, किती एकदम मस्त असा, एकदम असं नाही का, जसं एक टोपी कशी असती पांघरलेली, म्हणजे एक टोपी. किती छान आहे ते झाड. आणि हे यांचं म्हणणं असं आहे का आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण तशीच होती. हो म्हणजे खाली ऊन लागायचं नाही, उन्हाळ्यात आम्हाला ऊन लागलं नाही, कधी जाणवलं नाही उन्हाळा आम्हाला. हो ना, इथं कधी उन्हाळा जाणवत नाही. आणि हे झाड तुम्ही इथं बघू शकताय, वडाचं जे मुळं आहेत, तुम्ही पारंब्या आहेत त्या, तर किती बघू शकता ना. आता हे बघा, हे जे वडाची आपली पारंब्या आहेत ना, हे ब्रांचेस आपण म्हणतो, तर त्याच्यातूनच ते मूळ आलेले आणि तिथूनच झाड उगवले. बघितलं का तुम्ही, नोटीस केलं का? तिथूनच झाड आलेले बघा. म्हणजे हे किती मजबूत. आणि हे म्हणतात की आम्ही जेव्हा होतो तेव्हा पण ही झाडं अशीच होती, लहान होतो त्यावेळेस, तर असं म्हणतात हे. तर म्हणजे विचार करा मग, त्याच्या आधीपासूनची किती वर्षापूर्वीची ही झाडं आहेत. आणि या झाडांनी असं म्हणतात खूप काही बघितलेलं असतं, है ना हो? खूप हे झाडं आहेत ना, हे झाडं सगळे आहेत ना तुम्ही आता, हे खूप वर्षापूर्वीचे आहेत. आणि यांनी खूप काही बघितलेलं असतं या झाडांनी खरंच. तर इतकं सुंदर नेचर, आणि आपल्याला हे सगळं झाडं आपल्याला खूप छान असं नेचर देतात, हवा देतात, म्हणजे खूप छान वाटतं यार. आणि हे सगळं आहे ना, हे इथंच बघायला मिळालं. आपण जेव्हा आता जाऊ पुण्यात म्हणजे आपल्या घरी, तर त्या ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला असं निसर्गरम्य वातावरण बघायला मिळणारच नाही. तर बघू शकताय खूप छान अशी झाडं आहेत तिथे, तर मस्त वाटतं. तर वटपौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला तर मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.